एक असं गाणं ज्याने आशाताईंना चक्क भोवळ आणली. 10 दिवसांचा जीवघेणा सराव, श्वासावरचं जबरदस्त नियंत्रण आणि स्टुडिओमध्ये डोळ्यांसमोर आलेली अंधारी. ही गोष्ट आहे एका अशा जिद्दीची जिनं भारतीय संगीताचा इतिहास सुवर्ण अक्षराने लिहिलाय. नमस्कार, मी प्राची शिरकर. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. स्वर सम्राज्ञी ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्या, मात्र त्यांचं कर्तृत्व आणि गाणी अजरामर राहील. 1966 मधला तिसरी मंजिल हा सिनेमा R.D. बर्मन यांनी जेव्हा आजा आजा मैं हूं प्यार तेरा ची चाल ऐकवली तेव्हा स्वतः आशाताईही हादरल्या होत्या. रॉक अँड रोलचा वेग आणि शब्दांची गुंतागुंत पाहून त्यांना वाटलं आपण हे गाऊ शकणार नाही. मात्र आशाताई हार मानणाऱ्यांपैकी नव्हत्या. तब्बल 10 दिवस त्यांनी घरात श्वास रोखून धरण्याचा सराव केला. रेकॉर्डिंगच्या दिवशी त्यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. गाणं संपलं आणि आशाताईंना चक्कर आली. त्यांच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मात्र जेव्हा हे गाणं ब्लॉकबस्टर ठरलं तेव्हा त्यांची ती मेहनत सार्थकी लागली. असाच एक प्रयोग होता पिया तू अब तो आजाचा. पंचमदांनी त्यांना गाताना हसण्याचा आवाज काढायला सांगितला. सुरुवातीला संकोचलेल्या आशाताईंनी तो प्रयोग असा काही यशस्वी केला की तो आवाज गाण्याची ओळख बनला. आशाताईंची प्रयोगशीलता केवळ वेगापुरती मर्यादित नव्हती. दिल चीज क्या है गाताना त्यांनी स्वतः पट्टी बदलली, तर मेरा कुछ सामान सारख्या गद्य वाटणाऱ्या शब्दांना नॅशनल अवॉर्ड पर्यंत नेऊन ठेवलं. गुलजार यांची ती गुंतागुंतीची गाणी आशाताईंनी ज्या सहजतेने गायली त्याला तोड नाहीये. हरे रामा हरे कृष्णा चित्रपटातील दम मारो दम हे गाणं आशाताईंच्या कारकिर्दीतील एक वळणबिंदू ठरलं. R.D. बर्मन यांना या गाण्यासाठी असा आवाज हवा होता जो धुंदी व्यक्त करेल. हे गाणं रेकॉर्ड करताना आशाताईंनी अशा प्रकारे श्वास घेतला आणि शब्दांचा उच्चार केला की तो काळजाचा ठोका चुकवणारा ठरला. सुरुवातीला हे गाणं गाताना त्या काहीशा साशंक होत्या, मात्र पंचमदांच्या आग्रहामुळे त्यांनी गाणं गायलं आणि त्याचं जागतिक स्तरावर कौतुक झालं. संगीतकार खय्याम यांनी आशाताईंना उमराव जान मधील गझल गाण्यासाठी बोलावलं. तेव्हा त्यांनी एक अट घातली. त्यांनी आशाताईंना त्यांच्या मूळ पट्टीपेक्षा 2 स्तर खाली गाण्यास सांगितलं. आशाताईंना सुरुवातीला वाटलं की खालच्या स्तरावर गाणं त्यांच्या आवाजाला शोभणार नाही, मात्र खय्याम यांच्या आग्रहामुळे त्यांनी दिल चीज क्या है गायलं. जेव्हा त्यांनी स्वतः रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा त्यांना जाणवलं की त्यांच्या आवाजात एक वेगळाच दर्द आणि मखमलीपणा आलाय. या गाण्याने त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. संगीतकार O.P. नय्यर यांच्यासोबत काम करताना आशाताईंनी संगीतातील लय आणि विश्रांती शिकल्या. नय्यर यांच्या गाण्यामुळे एक विशिष्ट ताल असायचा. ये देश है वीर जवानों का असो किंवा झुमका गिरा रे, आशाताईंना शब्दांसोबत त्या तालावर स्वार झाल्या. तालावर हुकमत मिळवण्यासाठी त्या तासनतास तालीम करत असत. आशा भोसले यांनी केवळ गाणी गायली नाहीत, तर प्रत्येक गाण्याला आपल्या रक्ताचं पाणी करून एक नवं आयुष्य दिलं. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक किस्स्यातून त्यांची संगीताप्रती असलेली अफाट निष्ठाच दिसून येते. नाद सुरांचा, ध्यास कष्टाचा, अशा होत्या आशाताई. जणू संगीताची नवी परिभाषा, अष्टपैलू गायकी आणि कधीही न संपणारी ऊर्जा. आशाताईंच्या या किस्स्यांमधून नव्या पिढीला शिकण्यासारखं बरंच काही आहे. या स्वरांचा प्रवास कधीही न संपणारा आहे. माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.